तर सध्या मी फातिमा शाळेचं जे आवार आहे त्याच्या अंदर आलो आहे। या ठिकाणी मला ग्रामपंचायत देवमाळीचा एक बोर्ड दिसत आहे। ग्रामपंचायत देवमाळी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। सदर रस्ता ग्रामपंचायत देवमाळी अंतर्गत वाहतुकीचा सार्वजनिक रस्ता, यावर कोणी अतिक्रमण करू नये, अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा या ठिकाणी बोर्ड आहे। बोर्ड बागुडी लावला आहे ना, आणि अतिक्रमण पहा, हे पुरेपूर अतिक्रमण आहे। आणि याशिवाय जर तुम्ही पाहत असाल तर या बाजूने जे गेट आहे, हे गेटही किती म्हणजे कोणा ठिकाणी ठेवला आहे, म्हणजे गेटही त्या ठिकाणी आहे। याशिवाय या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। अजून हे तर चालूच ठेवा, मी सध्या ग्रामपंचायत देवमाळीच्या मालकीच्या असणाऱ्या जागेतून चालत आहे। हा कॅमेरा चालूच आहे, तुम्ही जागेचा विचार करा, मी सध्या चालत आहे। हे सध्या ज्या जागेतून मी चालून राहिलो, या रस्त्याने ज्या मी चालून राहिलो, हे जागा बी ग्रामपंचायत देवमाळीच्याच मालकीची आहे। मी किती दूर लोक आलो याच्यावरून तुम्ही अंदाज सध्याचा लावू शकता की मी किती दूर लोक आलो आहे। हे जागा आहे, म्हणजे तुम्हाला पहिलं बोर्ड दाखवलं मी, आता एक दुसरं बोर्ड या ठिकाणी अजून लागला आहे। हे पहा, एक बोर्ड आहे या ठिकाणी, आणखीन एक बोर्ड आहे। हे बोर्ड पहा कोणत्या ठिकाणी आहे, आणि पाठीमागचं दृश्य पहा, म्हणजे फातिमा कॉन्व्हेंटनं किती मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे हे तुमच्या निदर्शनात येईल। हा पहा, बोर्ड पहा कोणत्या ठिकाणी आहे, ग्रामपंचायत कार्यालय देवमाळी, सदर ओपन स्पेस ग्रामपंचायत देवमाळीच्या मालकीचा आहे। कोणी यावर अतिक्रमण किंवा बांधकाम करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। म्हणजे मी सध्या कोणत्या ठिकाणी उभा आहे, इथून हे तुम्हाला जे दिसत आहे हे ओपन स्पेस आहे। म्हणजे हे सर्वच्या सर्व ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार, म्हणजे ग्रामपंचायतचं असं म्हणणं आहे की सारी जे जागा आहे, म्हणजे तो तिथचा आडवा रस्ता, एक 12 फूट रुंदीचा असणारा रस्ता, आणि या ठिकाणी 67.5 बाय 27 स्क्वेअर मीटरमध्ये, ते थोडंसं मी कन्फ्यूज आहे, 67.5 आहे का 63 आहे। तर ह्या दोन्ही गोष्टी ग्रामपंचायतच्या मालकीची, म्हणजे हा ओपन स्पेसही ग्रामपंचायतच्या मालकीचा आहे, तो आडवा रस्ताही ग्रामपंचायतच्या मालकीचा आहे। एवढं मोठं अतिक्रमण या फातिमा शाळेनं करून ठेवलेलं आहे, तुम्ही हे पाहू शकता। तर तुम्हाला ना तिकडचं मैदान दाखवलं, याशिवाय या ठिकाणी हे प्लेग्राऊंड करून ठेवलं आहे फातिमानं। आणि मी सध्या ज्या रस्त्यानं चाललो आहे, हा 12 फूट नसून 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे। पलीकडच्या बाजूनं परतवाडा अमरावती महामार्ग आहे, त्याच्या बाजूनं इथं फातिमा शाळेनं कॉन्व्हेंट केला आहे। आणि अतिक्रमण करून त्या ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणी प्रवेशद्वार त्यानं त्याच्या जागेच्याही पुढे लावला आहे। हे प्रवेशद्वारही अतिक्रमित आहे। त्याच्यानंतर हे जे पूर्ण कंपाऊंड करून ठेवलं आहे, हे अतिक्रमण आहे। आणि याशिवाय मी सध्या ज्या रोडवर, तुम्हाला असं वाटत असेल की मी तिकडे फातिमाच्या शाळेच्या आवारात बिलकुल उभा नाही आहे, मी ग्रामपंचायत देवमाळीच्या मालकीच्या असणाऱ्या जागेत उभा आहे। आणि हा सारा जो रस्ता आहे, हा लंबालचक तुम्हाला तिकडे जर पाठीमागं दिसत असेल तर हे जे भिंत दिसते बांधलेली तिकडे कोपऱ्यात, ते भिंत पांढरी तेव्हा दिसली आहे भिंत, ते भिंत ही अनधिकृतपणे बांधली आहे असं ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे। याशिवाय जे डाव्या हातावर एक बिल्डिंग दिसते, त्या बिल्डिंगचाही काही जो भाग आहे हा अतिक्रमित केला असल्याचं ग्रामपंचायत सांगितलं। आता सदर प्रकरण तारीख पे तारीख न्यायप्रविष्ट होईल, पण त्याआधी मी जेव्हा काल ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बोललो, त्यानं सांगितलं की भाऊ काही हो म्हणे, आम्हाला हे खुलं करायचं आहे। याशिवाय मला अशा काही अंदरुनी गोष्टी माहीत झाल्या की ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याचे स्थानिक लोक करून आले की या ठिकाणी आपलेच लेकरं शिकतात। डबल सांगतो, हे जिल्हा परिषद शाळा नाही आहे, हे ख्रिश्चन मिशनरीची खाजगी कॉन्व्हेंट आहे। कोविडच्या काळातही तुमच्या लेकरातून येणं पैसे घेतले आहेत, हे समाजसेवा नाही करून आले, हे पैसा घेऊन शिक्षण विकून राहिले। म्हणजे एज्युकेशन बेस्ड प्रोफेशन याचं सध्या चालू आहे। जास्त याच्याबद्दल कोणाला जर समजा जास्तच प्रेम वाटत असेल तर त्याला मदत करा, काय एकामेकाला मदत करायला पाहिजे, हा नियम आहे। पण गोष्ट अशी आहे की फातिमा इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल जे आहे परतवाडा स्थित आपल्या अमरावती रोडवर, येईनं हजारो स्क्वेअर मीटर आणि लाखो रुपये किमतीची, करोडो रुपये, लाखो कायची बाप्पा करोडो, कारण त्या 67 बाय 27 स्क्वेअर फूट 18,000 स्क्वेअर फूट होते जवळपास। त्याची किंमत जर आजच्या 4-5 हजार रुपयांनी जर म्हटली, त्याची काहीतरी 8 ते 10 कोटी रुपये होते। आणि हा एक रस्ता, या ठिकाणचा भाव करोड रुपयाचाच भाव आहे। अशी करोड रुपयाची जागा अतिक्रमित करून ठेवली आहे। आता ग्रामपंचायतनं बोर्डच लावल्यात, पण ग्रामपंचायत याच्यावर तडकाफडकी कारवाई काही करते हे तर मीच दाखवतो तुम्हाला गावरान 91।